मित्रांनो, पेन्शन म्हटलं की सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं, कारण रिटायरमेंट नंतर सुरक्षित आयुष्याची गॅरंटी म्हणजे पेन्शनच असते, म्हणजेच तो रिटायरमेंट नंतरचा एक आधार असतो। पण आजच्या काळात पेन्शनच्या ज्या योजना आहेत, एनपीएस, यूपीएस, ओपीएस, यामध्ये नेमकं काय चाललंय, नवीन नियम, झालेले नवीन बदल, फायदे, हे सगळं जर समजून घेतलं नाही तर वेळेवर गोंधळ होण्याची शक्यता असते। चला तर मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणला आहे, ज्यामध्ये नवीन नियम कोणते कोणते बदल झाले आहेत, फायदे कसे होणार, निवड कशी करावी, हे सगळं जाणून घेता येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही नक्की शेअर करा। मित्रांनो, आपल्या चॅनलवर ज्येष्ठ नागरिक, पेन्शन या संदर्भातील अनेक व्हिडिओ याआधी पोस्ट करण्यात आले आहेत आणि इथून पुढेही नवीन नवीन माहिती उपलब्ध होताच ती आपल्या चॅनलवर दाखवण्यात येईल। त्यामुळे जर तुम्ही देखील एक ज्येष्ठ नागरिक असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणारे नवीन अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही। सगळ्यात पहिले बघूया की एनपीएस आणि यूपीएस मध्ये झालेला मोठा बदल। सर्वात मोठा अपडेट म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम आणि जुना एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम यामध्ये एकदा निवड केली की पुन्हा त्यात बदल करता येणार नाही। म्हणजे यापूर्वी कर्मचारी म्हणायचे की मी एनपीएस घेतलंय पण नंतर मला यूपीएस मध्ये जायचंय, पण आता सरकारने नियम अगदी स्ट्रिक्ट केला आहे, ज्यामुळे एकदा जर तुम्ही यूपीएस किंवा एनपीएस कोणत्या तरी एकाची निवड केली तर तुम्हाला पुन्हा दुसऱ्या स्कीम मध्ये जाता येणार नाही। म्हणजे जर तुम्ही एनपीएस घेतला असेल आणि आता तुम्हाला यूपीएस मध्ये जायचं असेल तर तसं करता येणार नाही। एकदा झालेली निवड ती कायम राहणार आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार यामुळे कर्मचाऱ्यांना स्पष्टता मिळते, निवृत्तीनंतर नेमकं किती आणि कसं मिळणार हे देखील ठरवता येते। यूपीएस साठी काही कर सवलती आणि फायदे आहेत। आता यूपीएस घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी म्हणजे आधी फक्त एनपीएस मध्ये मिळणारे टॅक्स बेनिफिट्स ते आता यूपीएस मध्ये सुद्धा लागू होणार आहेत। म्हणजे सेक्शन 80C, 80CCD 1B यासारख्या कलमांनुसार तुम्हाला आता टॅक्स बेनिफिट म्हणजेच कर सवलत मिळणार आहे। सरकारचं हे पाऊल युनिफाईड पेन्शन स्कीम अधिक आकर्षक बनवण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, कारण सगळ्यांनाच निवृत्तीनंतर, रिटायरमेंट नंतर पेन्शन ही हवीच असते। पण त्याचबरोबर आजच्या काळात जर कर सवलत मिळाली तर दुहेरी फायदा होऊ शकतो। युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये कोणकोणते लाभ मिळतात? आता युनिफाईड पेन्शन स्कीम यूपीएस म्हणजे फक्त एक नवीन नाव नाही, तर त्यामध्ये काही ठोस लाभ सुद्धा मिळतात। लाभ जसे ग्रॅच्युइटी म्हणजे सेवा संपल्यानंतर एक मोठी रक्कम मिळते, मिनिमम पेन्शन म्हणजे जी काही ठराविक पेन्शन ठरलेली असेल त्यापेक्षा कमी रक्कम मिळणार नाही, फॅमिली पेन्शन म्हणजेच कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ती पेन्शन दिली जाते। हे फायदे ऐकायला अगदी जुन्या पेन्शन योजनेसारखे वाटतात, ओपीएस ओल्ड पेन्शन सिस्टम सारखे वाटतात। म्हणूनच युनिफाईड पेन्शन स्कीम यूपीएस बद्दल कर्मचाऱ्यांची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। त्यातल्या त्यात सरकारने आता यूपीएस घ्यायची की एनपीएस घ्यायची हे निवडण्यासाठी, हे ठरवण्यासाठी कर्मचाऱ्यांना जास्तीचा वेळ प्रोव्हाइड केलेला आहे। मुळात सरकारने याआधी 30 जून 2025 पर्यंतच ही मुदत ठेवलेली होती, एनपीएस घ्यायचं की यूपीएस घ्यायचं। पण कर्मचाऱ्यांकडून एक मागणी आली होती की इतक्या लवकर एवढ्या कमी वेळेत आम्ही डिसिजन कसं घ्यायचं, म्हणून आता सरकारने ही मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत करून दिलेली आहे। म्हणजे आता जुन्या मुदतीनंतर कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे की त्यांनी ठरवायचं आहे यूपीएस त्यांना हवी आहे की एनपीएस, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना नीट विचार करायला, फायदे तोटे तपासायला आणि कुटुंबाशी सुद्धा चर्चा करायला वेळ मिळणार आहे। सरकारची आणखी एक योजना आहे अटल पेन्शन योजना। ही योजना फक्त सरकारी कर्मचारी नाही तर सामान्य माणसांसाठी सुद्धा ही योजना अतिशय उपयुक्त आहे। PFRDAने सांगितले आहे की भारताची आर्थिक परिस्थिती ही अशीच वाढत राहिली तर अटल पेन्शन योजनेअंतर्गत सुद्धा मिळणाऱ्या रिटर्न्सवर चांगला लाभ मिळू शकतो। अटल पेन्शन योजना ही लहान मोठ्या कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे। महिन्याला काहीशा छोट्याशा रकमेची गुंतवणूक करावी लागते, ज्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना ठराविक पेन्शन मिळत राहते आणि भविष्यात यातून मिळणारा फायदा सुद्धा वाढू शकतो। विविध राज्य सरकारांनी त्यांच्या पेन्शनधारकांसाठी विविध घोषणा केल्या आहेत, जसे की केरळ सरकारने ओणम सणाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना विशेष भत्ता वाढवला आहे। कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम दिली जाईल, म्हणजे ॲडव्हान्स रक्कम मिळेल आणि पेन्शनधारकांना अतिरिक्त बोनस मिळणार आहे। पंजाब सरकारने एनपीएस कर्मचाऱ्यांसाठी फॅमिली पेन्शनचे जे काही नियम आहेत ते अजून सुलभ केले आहेत। आधी काही तांत्रिक अडथळे होते, पण आता कुटुंबाला सहजपणे त्यांची फॅमिली पेन्शन मिळणार आहे। बिहारमध्ये सुद्धा विधवा आणि अपंग पेन्शन्स या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत, म्हणजे 400 रुपये जी पेन्शन होती ती थेट आता 1100 रुपये करण्यात आली आहे। आंध्र प्रदेशमध्ये जमीन विहीन कुटुंबांना पुन्हा 2500 रुपये मासिक पेन्शन सुरू करण्यात आली आहे। तर आता या सगळ्या बदलांचा नेमका आपल्याला फायदा कसा होणार? जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला एनपीएस किंवा यूपीएस यामधली एक योजना निवडायची आहे। हा मोठा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, जो असेल तुमच्या आयुष्यभरासाठी। जर तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करत असाल तर अटल पेन्शन योजना ही तुमच्या वृद्धापकाळाचा
एक चांगला आधार ठरू शकते। जर तुम्ही एखाद्या राज्याच्या पेन्शन योजनेअंतर्गत असाल तर सणासुदीचे बोनस, विशेष भत्ते किंवा वाढीव पेन्शन यापैकी कोणत्या तरी एका मार्गाने तुमच्याकडे अधिकचा पैसा येऊ शकतो। मित्रांनो, पेन्शन ही फक्त आकड्यांची योजना नाहीये, ती आपल्या वृद्धापकाळाचा एक चांगला आधार असतो। सरकार केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर या पेन्शन योजनांमध्ये वेगवेगळे आणि चांगले बदल करत आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना एक चांगले भविष्य मिळू शकेल। आपलं काम आहे माहिती नीट समजून घेणं, सगळ्या बाबतीत अपडेट राहणं, योग्य तो निर्णय घेणं आणि आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित भविष्य घडवणं। तर तुम्हाला या व्हिडिओमधील सगळ्यात महत्त्वाचं अपडेट कोणतं वाटलं? यूपीएस वर्सेस एनपीएसचा निर्णय की इतर राज्य सरकारांनी जाहीर केलेले बोनस? कमेंट करून नक्की सांगा आणि पेन्शन संदर्भातील, ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील येणारे पुढचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।